श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिक शहरासह परिसरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महानगरपालिकेच्या रोड, रस्ते, लाईट आणि पाणी व्यवस्थेतील ढिसाळ कारभार उघडकीस आलाय. शहरातील सातपूर त्र्यंबक रोडवरील महिंद्रा सर्कल परिसरात पावसानं मोठ्या प्रमाणात पाणी साचवलं. परिणामी पाण्यात दुचाकी, चारचाकी वाहन बंद पडले, तर काही दुचाकी खड्ड्यात अडकल्यानं अपघाताची परिस्थिती निर्माण झाली. गाड्या एकमेकांवर आदळल्या, परिणामी गोंधळाचं वातावरण तयार झालं. यामुळे महापालिकेच्या अभियंत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिकांनी इंजिनियर काय कामाचे, जनतेचा पगार फुकट घेतात आणि रस्ते मात्र डबक्यात असा सवाल करत संताप व्यक्त केला. तसेच छत्र्या वाटप, फळांचं वाटप, रेनकोट वाटप असे शोभेचे उपक्रम राजकीय नेते आणि आजूबाजू नगरसेवक करताना दिसतात. पण रस्ते, पाणी आणि मूलभूत सोयी सुविधा सुधारण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही, असं देखील नागरिकांच्याकडून बोललं जात आहे. तसेच सोशल मीडियावर फोटो सेशन करून छोटासा खड्डा बुजवला जातो आणि तो वृत्तपत्रात छापून आणला जातो. मात्र खऱ्या समस्या वर्षानुवर्ष जशाच्या तशाच राहतात. त्यामुळे नाशिकमध्ये खंबीर विरोधी पक्ष नसल्यानं सत्ताधाऱ्यांची बेफिक्री वाढली आणि भ्रष्ट नेते आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमतामुळे दरवर्षी नागरिकांना अशाच समस्यांना सामोरं जावं लागत असल्याच्या भावना सर्वसामान्य नाशिककर करून व्यक्त केल्या जातात. त्यामुळे आता मनपा प्रशासन यावर काय मार्ग काढणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर.